इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 22 ऑगस्ट. औदार्य आणि शौर्य. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक किमया संतोष मुळावकर. इथले भ्रष्टाचारी कशात काय खातील ह्याचा नेम नाही. खाण्याच्या बाबतीत ह्यांना कोणताही विधी निषेध नसतो. त्यांच्या ह्या खाण्याच्या विधीच्या खाण्याचं समर्थन ते असं करतात. खाल्लेलं देशातच आहे ना, देशाच्या बाहेर तर गेलं नाही ना. ह्यांच्या घरात नुकताच तयार झालेला स्वयंपाक ह्यांच्या घरातल्या केराच्या टोपलीत टाकला पाहिजे आणि त्यांना म्हटलं पाहिजे, केराच्या टोपलीत टाकलेला स्वयंपाक घरातच आहे ना, घराच्या बाहेर तर गेला नाही ना. इथल्या भ्रष्टाचारी लोकांना नेहमीच असं वाटत आलं आहे की आपल्या देशाला फुकट स्वातंत्र्य मिळालं आहे. देशाला भ्रष्टाचाराची आग लावणाऱ्या या नतद्रष्ट्यांना ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांना केलेला सर्वस्वाचा होम माहीत नसावा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इथल्या गरिबांनी स्वतःच्या उपाशी झोपड्यांशी असलेले मायेचे पाश तोडले. इथल्या श्रीमंतांनी खोऱ्यानं ओढलेला पैसा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला, क्रांतीला अर्पण केला. ह्यात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रिया सुद्धा होत्या. भारतीय क्रांतिकारकांची क्रांतीची आई ठरलेल्या मादाम भिकाजी रस्तमकामा यांनी आपली गडगंज संपत्ती स्वयंस्फूर्तीनं स्वातंत्र्याच्या क्रांतीसाठी दिली होती. शहीद झालेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबियांना त्या आईच्या वात्सल्यानं नियमित पैसे पुरवित होत्या. देशाच्या स्वातंत्र्याच्या मुलापुढं त्यांना पैसा कवडीमूल होता. फ्रान्सच्या भूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिशांनी पकडणं बेकायदेशीर होतं. ह्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी मादाम कामांनी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. जिथं औदार्य असतं तिथं शौर्यसुद्धा असतं. ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता जर्मनीतल्या स्टटगार्ट येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत मादाम कामांनी 22 ऑगस्ट 1907 ला स्वतंत्र भारताचा ध्वज फडकावला होता. हिरव्या, पिवळ्या, लाल रंगाच्या त्या तिरंग्याला जगातल्या स्वातंत्र्यानं अभिवादन केलं होतं. त्या ध्वजाच्या हिरव्या रंगावरचं अष्टकमल दल भारताच्या स्वातंत्र्याची हाक देत होतं. पिवळ्या रंगावरचं वंदे मातरम मायभूमीचं गाण गात होतं. लाल रंगावरचा सूर्य व चंद्र जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेला मुखरित करत होते. ह्या औदार्याचं आणि शौर्याचं स्मरण प्रत्येकानं केलं पाहिजे आणि देशाला भ्रष्टाचाराच्या गुलामगिरीतून मुक्त केलं पाहिजे.